एक सत्राजित नावाचा सूर्याचा उपासक होता, सूर्याची भगवत भक्ती करणारा, सूर्याची भक्ती करणारा। त्याने सूर्याची उपासना केली आणि सूर्याकडून त्याला एक मणी प्राप्त झाला होता। त्या मण्याचं नाव होतं सोमंतक मणी। तो मणी रोज 18 भार सोनं देत होता। किती भार? 18 भार सोनं एका दिवसाला देत होता। त्या सत्राजितानं तो सोमंतक मणी आपल्या गळ्यामध्ये घातलेला होता। एका दिवशी सहज फिरत 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 तो सत्राजित द्वारकेमध्ये आला। ज्यावेळेस सत्राजिताकडे त्या द्वारकेतील लोकांनी पाहिलं, महाराज तो मणी एवढा चमकत होता, एवढा तेजस्वी, एवढा दैदिप्यमान तो मणी होता। एखाद्याने जर त्या मण्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे दिपतील एवढा तो प्रकाश देणारा तो मणी गळ्यात असल्यामुळे त्या सत्राजिताची जी कांती होती, जे शरीर होतं, अतिशय असं दैदिप्यमान तेजस्वी दिसत होतं। एखाद्याने जर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर समोरच्याचे पाहणाऱ्याचे डोळे दिपत होते, एवढा तो मणी चमकत होता। तो सत्राजित तो मणी गळ्यात धारण केला आणि द्वारकेमध्ये आलेला आहे। कृष्ण परमात्म्याच्या जवळ गेला, पाहुणचार झाला। त्या द्वारकेतील काही लोक म्हणत होते, सत्राजिता, हा जो तुझ्याकडे मणी आहे ना, हा तुला शोभणार नाही। हा मणी आमच्या कृष्ण परमात्म्याला शोभल, बघ तुझी इच्छा जर असेल तर हा मणी दे। कृष्ण भगवान सुद्धा म्हटले, हे बघ सत्राजिता, तुला या मण्याच्या मोबदल्यामध्ये मी दुसरं काही देतो, हा मणी तुम्हाला देशील का? सत्राजित म्हटला, द्वारकाधीश, हा मणी का मी सहजासहजी प्राप्त केलाय का? याच्यासाठी मला कित्येक वर्ष सूर्याची उपासना करावी लागली, तेव्हा हा मणी मला प्राप्त झालाय। मणी देणार नाही, निघून गेला महाराज सत्राजित। एका दिवशी या सत्राजिताचा भाऊ, ज्याचं नाव होतं प्रसेन, त्यानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केला आणि तो वनामध्ये शिकारीसाठी निघाला। ज्यावेळेस हा प्रसेन गळ्यामध्ये मणी घालून शिकारीसाठी वनात गेला, एका वाघानं त्याला पाहिलं। तो मणी अतिशय चमकणारा तेजस्वी मणी। ज्यावेळेस त्या वाघानं पाहिलं, त्या वाघानं त्याच्यावरती हल्ला केला महाराज, प्रसेनाचा प्राण घेतला आणि तो जो मणी होता, तो मणी त्या वाघानं आपल्या गळ्यामध्ये घातला आणि वाघ निघाला। थोडं समोर गेला, एक अस्वल समोरून आलं, त्या अस्वलानं त्या वाघाच्या गळ्यामध्ये तो मणी पाहिला। ज्यावेळेस वाघाचं आणि त्या अस्वलाचं युद्ध झालं, वाघ गतप्राण झाला, तो मणी त्या अस्वलानं घेतला, आपल्या गळ्यामध्ये टाकला आणि अस्वल निघून गेलं। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, पण प्रसेन काय घरी येईना। सत्राजित विचार करू लागला, आपल्या भावानं सोमंतक मणी गळ्यात घालून आपला भाऊ वनामध्ये गेला, 4-5 दिवस झाले तरी सुद्धा अजून काही घरी आला नाही। जाऊन बघतो वनामध्ये, तर प्रसेन मरून पडलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये मणी सुद्धा नाही। ज्यावेळेस प्रसेनाची ही अवस्था पाहिली, त्यावेळेस सत्राजिताच्या मनामध्ये विचार आला की नक्कीच माझ्या भावाला कृष्णानं मारले। त्याला असं का वाटलं असेल? कारण त्याच्या लगेच लक्षात आलं की हा मणी माझ्याकडं कृष्णानं मागितला होता, मागितल्याच्या नंतर मी कृष्णाला दिला नाही, म्हणून नक्कीच कृष्णानं माझ्या भावाला मारलं आणि हा मणी घेऊन गेला। ज्यावेळेस तो सत्राजित श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेला, म्हणू लागला, हे कृष्णा, अरे तुला मणी पाहिजेच होता तर परत मला म्हणायचं असतं, माझ्या भावाला का मारलंस? याचा इको थोडा कमी कर। माझ्या भावाला मारून न्यायची काय गरज होती? त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, अरे सत्राजिता, मी तो मणी नेला नाही रे। मला ज्यावेळेस मणी पाहिजे होता त्यावेळेस मी तुझ्याकडे मणी मागितला, प्रामाणिकपणे मागितला, तू नाही म्हटला, मी विषय सोडून दिला। सत्राजित म्हणे, नाही, माझ्या भावाला तूच मारलंस आणि तो मणी तू घेऊन गेलास। या मण्याचा चोरीचा आळ कोणावर आला? श्रीकृष्ण परमात्म्यावरती आला। ऐका, कलंक लागलं महाराज भगवान परमात्म्याला की भगवान परमात्म्यानं चोरी केली, भगवान परमात्म्यानं मणी चोरून नेला, समंतक मण्यासाठी भगवान परमात्म्यानं प्रसेनाला मारलं, भगवंतावरती कलंक लागला। आणि ऐका, माणसाच्या जीवनामध्ये सर्वात घातक काय असेल ना, तर तो कलंक असतो, बरं का, कलंक असतो। ऐका, सगळ्यात भयंकर, आता हे बघा, इथं बसलेल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, सर्वात जास्त काळा पदार्थ कोणता असतो? एकदम काळा कोणता पदार्थ असतो? आपण डोळ्याला लावतो बघा, काय म्हणतात त्याला? काजळ। हां, सगळ्यात काळा पदार्थ कोणता? काजळ।
पण या काजळापेक्षा जर काळं काय असेल तर तो कलंक आहे बघा. एक कवी फार गोड वर्णन करतात. जल से पतला कौन है, अरे कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ काय? पाण्यापेक्षा पातळ. बरं, भूमीपेक्षा जड काय? पृथ्वीपेक्षा जड दुसरं काही आहे का? नाही. अग्नीपेक्षा तेज कोणी आहे का? आणि काजळापेक्षा काळं काही आहे का? प्रश्न केला महाराज. त्याचं उत्तर पहा किती गोड आहे. अरे जल से पतला ज्ञान है, म्हणजे पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. और पाप भूमी से भारी, म्हणजे भूमीपेक्षा भारी जर काय असेल तर काय? पाप आहे. आणि क्रोध अगन से तेज है, और कलंक काजल से कारी, म्हणजे आपला क्रोध आहे ना अग्नीपेक्षा तेज आहे, आणि सगळ्यात जास्त काळं जर काय असेल तर तो म्हणजे कलंक आहे महाराज. भगवंतावरती कलंक आला, चोरीचा आळा आला जगाच्या मालकावर. आता कृष्ण परमात्म्याला करमत नव्हतं. अरे आपण मनीत चोरला नाही ना, आळा आपल्यावर आला, याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा वनात गेले. वनात गेले आणि पाहिलं ज्या ठिकाणी तो प्रसेन मरून पडलेला आहे त्या प्रसेनाच्या बाजूने एका वाघाची पावलं उमटलेली आहेत. त्या पावलाच्या खुणाने श्रीकृष्ण परमात्मा चालत 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 गेले. समोर जाऊन पाहतायत तो वाघ सुद्धा मरून पडलेला आहे, आणि तिथून एका अस्वलाच्या पाऊल खुणा दिसलेल्या आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यानं पाहिलं त्या अस्वलाच्या पाऊल खुणाच्या मागे 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 ज्यावेळेस गेले त्या अस्वलाची पावलं एका गुहेमध्ये जात होते. एक गुंफा होती, त्या गुफेमध्ये त्या अस्वलाचे पावलं जात होते. श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि पाहिलं तर ती गुफा एका अस्वलाची होती महाराज. तिथे अस्वलाची पत्नी त्या गुफेमध्ये राहत होते. कृष्ण परमात्मा आत गेले आणि पाहिलं एक सुंदर असा पाळणा आहे, आणि या प्रसेनाच्या गळ्यातला जो सोमंतक मणी आहे तो मणी त्या पाळण्याला बांधलेला आहे. कळते ना कथा? कळते ना? झोपले नाही ना? जागे आहेत ना सगळे? हा. त्या पाळण्याला तो मणी बांधलेला आहे. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा आतमध्ये जाऊन पाहतात तर त्या पाळण्यामध्ये एक मुलगी झोपलेली आहे, आणि त्या मुलीला खेळण्यासाठी तो मणी त्या पाळण्यात बांधलेला आहे. कृष्ण परमात्मा आत गेले, आवाज दिला, कोण आहे? अस्वल महाराज आले महाराज. आणि आल्याच्या नंतर बघितलं त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणतात, महाराज हा जो तुम्ही मणी आणलाय ना हा मणी सत्राजिताचा आहे, आणि हा मणी तुम्ही चोरून आणलाय, पण या मण्याच्या चोरीचा आळ माझ्यावर आलाय. माझी तुम्हाला विनंती आहे, हा मणी तुम्ही मला परत करा. वा, आपल्या कथेला कुत्रे पण आहेत महाराज. हा, आपली पावरत तशी आहे. पुन्हा उद्या कोणी म्हणायला नको संतोष महाराजाच्या कथेला काळं कुत्रं नव्हतं. हाय बघा, कुत्रे पण आहेत. हा, कृष्ण परमात्मा त्याला म्हणतात, हे हा जो तू मणी आणलायस ना जामवंता, हा मणी सत्राजिताचा आहे, आणि या मण्याचा चोरीचा आळ माझ्यावर आलाय, हा मणी परत कर. जामवंत म्हणतो परत करणार नाही, आणि तुला जर परत पाहिजेच असेल तर तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. ज्यावेळेस जामवंत म्हटले, महाराज मला युद्ध करावं लागेल तर हा मणी तुम्हाला परत मिळेल. कृष्ण भगवान म्हणले, जामवंता एवढा म्हातारा झालास तरी सुद्धा तुझी अजून युद्ध करायची इच्छा आहेच. जामवंत महाराज म्हटले, देवा माझी आजपासून नाही राम अवतारापासून तुझ्या संग युद्ध करायची इच्छा आहे, पण काही योगच येईना. आज योग आला, आज मी तुला असं जाऊ देणार नाही. कारण ऐका, ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राच्या अवतारामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रत्येकाला कामं द्यावी. हनुमंतरायाला काम होतं, अंगदाला काम होतं, नळनीला काम होतं, सुग्रीवाला काम होतं, सगळ्याला काम होतं, पण जामवंत महाराजाला काहीच काम नव्हतं महाराज. जामवंत महाराजाची इच्छा अपुरी राहिली की देवा मला पण कोणासोबत तरी युद्ध करायचं आहे.
त्यावेळेस जगाच्या मालकानं सांगितलं होतं, महाराज तुमच्यासोबत युद्ध स्वतः मीच करेल, पण या अवतारात नाही करणार, पुढच्या अवतारात. म्हणून त्या जामवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे गेले, जामवंतासोबत युद्ध केलेलं आहे. असं सांगतात जामवंतासोबत भगवंताने 27 दिवस युद्ध केलं. युद्ध चालू होतं. जामवंत महाराज सुद्धा साधे सुधे नव्हते, म्हातारं होतं महाराज, पण लय करामती होतं. कारण म्हातारे एवढे, आजकाल म्हातारे बी लय हुशार आहेत महाराज. काही काही माणसाला वाटत असेल म्हातारे वय झालं म्हणजे त्यांना कळत नाही. तुम्हाला माहीतच नाही म्हातारे किती हुशार असतात. आमच्याकडे घडलेली घटना आहे बघा. म्हाताऱ्याची लय गरज आहे महाराज आजकाल. एका पोराचं लग्न ठरलं. लग्नामध्ये ते हुंड्यामध्ये त्याला 10 एकर जमीन भेटली. किती कमी झाली का, जास्त सांगू? बसली ना 10 एकर. 10 एकर जमीन दिली महाराज. आता जमीन दिल्याच्या नंतर लग्न लागलं, सगळं झालं महाराज. आणि ज्यावेळेस ते सामान गाडीमध्ये टाकतात ना नवरदेवाकडे नेण्यासाठी, तो टेम्पो आणला. त्या टेम्पोमध्ये सगळं सामान टाकलं आणि ते निघाले महाराज. तेवढ्यामध्ये गावातील काही म्हातारे माणसं आले आणि त्यांचा टेम्पो अडवला. म्हणे हे बघा, तुम्ही जसं हे सामान तुमच्या गावाकडे घेऊन चालले ना टेम्पोमध्ये टाकून, तशी ती 10 एकर जमीन सुद्धा गावाकडे घेऊन जा. कोण म्हणू लागले? हे म्हातारे. आता हे सगळे तरुण पोरं महाराज, आता त्याच्या काही डोक्याला डोकं लागे ना. ते म्हणे बाबा कसं शक्य आहे हो, ही जमीन कशी नेता येईल तिकडे आमच्या गावाकडे? आता हे भांडे बासणं नेणं ठीक आहे, पण जमीन कशी नेणार? ते म्हातारे म्हटले हे बघा, तुम्हाला जर गावातून जायचं असेल तर ही जमीन घेऊन जावं लागेल, नाही तर 10 एकर जमीन इथंच सोडून द्या, तुम्हाला काही ती आहेर त्या हुंड्यामध्ये भेटणार नाही. आता सगळे तरुण पोरं होते, यायचं काय डोक्याला डोकं लागणं. सगळे परेशान झाले महाराज, परेशान झाले. तेवढ्यामध्ये आमच्या कार्तिक महाराजासारखा एक हुशार होता. तो म्हटला एक काम करा म्हणे, याचा निकाल लागेल म्हणे, पण आपल्या गावातल्या सखाराम बाबाला बोलवावं लागेल. आपल्या गावातले जे सखाराम तात्या आहेत ना त्याला बोलून आणा. 2 पोरं गेले महाराज, सखाराम तात्याला बोलून आणलं. सखाराम तात्या आले. म्हणे काय रे पोरं, काय अडचण आहे? ते पोरं सांगू लागले म्हणे बाबा, हे गावातले लोक बघा म्हणे, आता हे भांडे आपण गाडीमध्ये टाकले निघालो, तर हे म्हणतात तुम्हाला जर हे भांडे वगैरे न्यायचे असतील, तुम्हाला जर गावाकडे जायचं असेल तर जी 10 एकर जमीन तुम्हाला आम्ही हुंड्यामध्ये दिली घेऊन जा. सखाराम तात्या म्हटले असं एक काम करा म्हणे, आम्ही जमीन घेऊन जातो, जसं तुम्ही भांडे दुकानातून खरेदी केले, मंडपात आणून ठेवले, बरोबर आहे, जसं कपाट दुकानातून खरेदी केलं, मंडपात आणून ठेवलं, तसं तुम्ही जमीन शेतातून घेऊन या, मंडपात आणून ठेवा, आम्ही गाडीत टाकून घेऊन जातो. कोणाचा दिमाग होता? कोणाचा? ह्या टोपीवाल्याचा. म्हणून म्हाताऱ्याला कमी समजायचं नाही बरं का. जामवंत महाराज म्हातारे झालेत महाराज, पण तरी सुद्धा ताकद भरपूर आहे. कृष्ण परमात्म्याला ऐकत नव्हते, कृष्ण परमात्म्यासोबत युद्ध करत होते. एकदा कृष्ण परमात्म्यांना खाली पाडावं, एकदा कृष्ण परमात्म्यांनी त्यांना खाली पाडावं. जगाचा मालक ज्यावेळेस त्यांच्यासोबत युद्ध करत होता, जगाच्या मालकाने एकदा त्यांना प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपामध्ये दर्शन द्यावं, परत श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन द्यावं. जामवंताच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा बाप आहे. जामवंताने भगवंताचे चरण पकडले आणि सांगितलं प्रभू घेऊन जा. पण ज्यावेळेस मनी नेत होते त्यावेळेस जामवंत महाराज म्हटले देवा तुला मनी देतो पण फुकट नाही, मनी देतो तुला पण फुकट नाही. देव म्हटले काय करावं लागेल? काय नाही म्हणे, आपल्याकडे एक पोरगी आहे म्हणे लग्नाला आलेली, तेवढी तुला करावं लागेल. माझा जावई होत असला तर हुंड्याच्या स्वरूपामध्ये मी तुला हा मणी देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने होकार दिला, कारण या अवतारामध्ये भगवंतांनी कधीच कुणाला नाराज केलं नाही महाराज. श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार म्हणजे फक्त भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे. जामवंताची जी मुलगी होती जामवती, हिच्यासोबत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दुसरा विवाह संपन्न झाला. श्रीकृष्ण परमात्म्यानं तो मणी घेतला आणि मणी घेऊन त्या सत्राजिताकडे आले महाराज. सत्राजिताकडे आलेले आहेत आणि सत्राजिताला सांगितलं हे बघ, ज्या मण्याचा तू माझ्यावर आळ घातला होतास ना, हा घे तुझा मणी. सत्राजितानं ज्यावेळेस तो मणी पाहिला त्याची त्यालाच लाज वाटत होते महाराज, की अरे आपण हा मणी कृष्णानं न चोरता आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती आळ घातला. सत्राजिताला लाज वाटत होती. तो सत्राजित भगवान श्रीकृष्णाच्या पायावर पडला आणि म्हणत होता देवा देवा ऐक, हा मणी तुलाच ठेव, हा मणी मला नको, पण देवा माझी एक गोष्ट तुला ऐकावी लागेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले काय? काय नाही म्हणे, माझ्याकडे पण एक पोरगी आहे, तेवढी तुला करावी लागेल.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सत्राजिताची सुद्धा सत्यभामा नावाची जी कन्या होती त्या कन्येसोबत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तिसरा विवाह झाला. लक्षात ठेवा बरं का. पहिला रुक्मिणीसोबत, दुसरा जामवतीसोबत, तिसरा सत्यभामेसोबत. भगवंताच्या मुख्य 8 पत्न्या होत्या. त्यामध्ये चौथी नागणजिती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा आणि लक्ष्मणा अशा एकूण मुख्य 8 पत्न्या. आता 8 झाल्या. भगवंताच्या एकूण पत्न्या 16,108 होत्या. म्हणजे नेमकेच 8 विवाह झालेत. अजून आपल्याला 16,100 लावायचेत. अजिबात चिंता करू नका, 2 मिनिटात लावतो. हा, एक भौमासूर नावाचा दैत्य आहे. त्यानं काय करावं, नगरामध्ये जावं. एखादी जर नगरामध्ये सुंदर कन्या, सुंदर स्त्री दिसली, तिला उचलून न्यावं आणि बंदीशाळेमध्ये कैदखान्यात नेऊन टाकावं. पाहता पाहता त्या भौमासुरानं 16,100 कन्या एकत्र केल्या. मग आता एवढ्या तरुणी त्या भौमासुराच्या कैदेमध्ये आहेत. भगवान श्रीकृष्णानं विचार केला, अरे भौमासुराच्या तावडीमध्ये ज्या कन्या आहेत त्यांना आपण सोडवलं पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा गेलेले आहेत भौमासुराकडे. भौमासुरासोबत युद्ध केलं आणि त्या 16,100 स्त्रियांना ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा मुक्त करत होते त्यावेळेस त्या स्त्रिया जगाच्या मालकाला म्हणत होत्या, देवा आम्हाला कशाला बाहेर काढतो, कारण आता आम्ही घरी पण जाऊ शकत नाही आणि समाजामध्ये सुद्धा कोणी आमचा स्वीकार करणार नाही, कारण एवढे दिवस आम्ही या दैत्याच्या कैदेमध्ये आहोत. एवढे दिवस आम्हाला या दैत्यासोबत राहावं लागलंय. यानं आम्हाला बंदीशाळेमध्ये कैदखान्यामध्ये कैद करून ठेवलंय. आम्ही जर आज आमच्या घरी जरी गेलो तरी सुद्धा आम्हाला कलंक लागलाय. कुणी सुद्धा आम्हाला पवित्र मानणार नाही, कुणी सुद्धा आम्हाला चांगलं म्हणणार नाही. देवा एक तर आम्हाला इथेच मरू दे, नसता आमचा स्वीकारच करायचा असेल तर तुला स्वतः स्वीकार करावा लागेल. जगाचा मालक म्हटला काहीच हरकत नाही, बाकी कोणी जरी नाही स्वीकार केला मी तुमचा स्वीकार करेल. त्या 16,100 भौमासुराच्या कैदेमधल्या ज्या तरुणी होत्या साक्षात जगाच्या मालकानं त्यांच्यासोबत विवाह केले. आता एकूण किती झाले, पहिले 8 आणि हे 16,100 अशा एकूण किती झाल्या, 16,108.